ऑब्जेक्ट अँड अरे. सो ऍज अ पार्ट ऑफ ऑब्जेक्ट, सो ऑब्जेक्ट मध्ये आपण बघितलं, वी हॅव सीन वी आर गोइंग टू बी डिक्लेअर वन ऑब्जेक्ट and inside that object we are going to be store some key value pairs, right? So like I think we have seen uh, one example here. सो ऑब्जेक्ट मध्ये आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं, काय, पर्सन. आणि पर्सन मध्ये आपण बघतोय की त्याच्या प्रॉपर्टीज आपण स्टोअर केलेल्या आहेत ऍज अ की व्हॅल्यू पेअर मध्ये. तर प्रॉपर्टी काय आहे, नेम त्याची प्रॉपर्टी आहे, एज त्याची प्रॉपर्टी आहे, इज मॅरिड इज द वन वन प्रॉपर्टी वी हॅव सीन हिअर. सो या वेळेला आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी स्टोअर द ऑब्जेक्ट मध्ये की व्हॅल्यू पेअर न डेटा आपण स्टोअर करतोय ऍज अ पार्ट ऑफ ऑब्जेक्ट. नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे. अगेन वी हॅव सीन वन मोर. सेकंड काय बघितलं होतं, ॲरे. अरे. सो ॲरे मध्ये आपण ऑर्डर्ड कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज, ॲरेला काय म्हणतो आपण, ऑर्डर्ड कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज. आणि त्याच्या आपण मध्ये आपण वी आर गोइंग टू बी स्टोअर द, मोस्टली वी आर गोइंग टू बी स्टोअर म्हणजे सिमिलर डेटा टाइप्स स्टोअर करतो अदर लँग्वेजेस मध्ये. पण ह्याच्यामध्ये डिसिमिलर डेटा टाइप सुद्धा तो काय करतोय, अलाउ करतोय. जसे की आपण हिअर वी कॅन सी वन एक्झाम्पल. कलर्स नावाचा आपण एक ॲरे इथं डिक्लेअर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय कलर्स, काही कलर्स पण स्टोअर केलेत आणि काही नंबर्स पण आपण त्याच्यामध्ये काय केलेत, स्टोअर केले. त्याच्यामध्ये फ्लोटिंग नंबर पण आहे, इंटिजर नंबर पण आहे. सो असे नंबर पण आपण स्टोअर करायला लागलो. आणि ॲरे आपल्याला कॉल करायचं असेल तर आपण डिरेक्टली सगळा ॲरे कॉल करायचा असेल तर डिरेक्टली त्या ॲरेचं नाव कॉल करतो, किंवा स्पेसिफिक एलिमेंट त्याच्यातला कॉल करायचा असेल तर आपण त्याचा इंडेक्स यूज करायला लागलो. त्या ॲरेचा काय यूज करतोय आपण इथं, इंडेक्स. सो हे दोन आपण डेटा टाइप्स बघितले होते नॉन प्रिमिटिव्ह मध्ये. सो नॉन प्रिमिटिव्ह मध्ये आणखी दोन डेटा टाइप्स आहेत. एक आहे फंक्शन, जे आहे जे काही आपण जावामध्ये, सॉरी जावास्क्रिप्ट मध्ये जे फंक्शन लिहितो, ते फंक्शन सुद्धा वी आर गोइंग टू बी कन्सिडर ॲज अ नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. फंक्शनला सुद्धा काय करतो आपण, काय कन्सिडर करतोय, वी आर गोइंग टू बी कन्सिडर ॲज अ नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. सो फंक्शन म्हणजे काय, कशाला फंक्शन म्हणायचं, किंवा फंक्शनचं काम काय असतं नॉर्मली. एनी आयडिया, एनी वन नोज. हॅलो, आवाज येतोय ना माझा? येस येस सर, येतो आवाज. कशाला कशाला म्हणायचं फंक्शन म्हणजे, नेमकं काही आयडिया आहे? ओके, नॉट एन इश्यू. सो जावास्क्रिप्ट मध्ये ज्यावेळेस आपण किंवा कुठल्याही लँग्वेजमध्ये जे फंक्शन असतं, तर फंक्शनचं काम काय असतं की एक स्पेसिफिक, आपण आता जसे की वी हॅव फर्स्ट डेला किंवा सेकंड डेला बघा, मी एक फंक्शन इथे, सॉरी एक व्हेरिएबल मध्ये आपण इथे सेकंड डेला आपण इथे बघू शकतो, एक फंक्शन आपण टेस्ट नावाचं इथे डिक्लेअर केलेलं होतं, राईट? हं? आणि हे काय करायला लागलंय, काय, जे काही फंक्शन आपण, जे कुठलं फंक्शन आपण डिफाईन करतोय, ते डिक्लेअर करतोय, तर त्याचं काम असतं की त्याच्यामधला जो काही ब्लॉक आहे, जसं की इथं हा ब्लॉक आहे, टेस्टचा काय आहे, हा पूर्ण ब्लॉक आहे, तर तो त्या स्पेसिफिक टास्क आपण त्याच्यामध्ये डिफाईन करतो. आणि ती टास्क एक्झिक्यूट करण्यासाठी, तो कोड एक्झिक्यूट करण्यासाठी किंवा ती टास्क परफॉर्म करण्यासाठी आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी डिफाईन सम फंक्शन्स, वी आर गोइंग टू बी डिक्लेअर सम फंक्शन्स. म्हणजे त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक टास्क आपण काय करायला लागलो, डिफाईन करायला लागलो. सो याच्यामध्ये आता जसं की इथं फंक्शन म्हणतोय आपण, फंक्शन सुद्धा काय आहे, तर वी आर गोइंग टू बी कन्सिडर दिस इज ऑल्सो नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. फंक्शन इज अ पार्ट ऑफ नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. आणि फंक्शन काय करतं जावास्क्रिप्ट मध्ये, सो आपण म्हणू शकतो, काय म्हणू शकतो तिथं, फंक्शन इज अ block of code designed to perform a specific, तुम्हाला एक स्पेसिफिक टास्क परफॉर्म करायची, तर ती टास्क, स्पेसिफिक टास्क परफॉर्म करण्यासाठी
तुम्ही एक डिझाईन कोड तयार केलेला आहे. सो यालाच काय म्हणायला लागलो आपण, दिस इज नथिंग बट ॲन फंक्शन. यालाच काय म्हणतो आपण, दिस इज नथिंग बट ॲन फंक्शन. सो आता सिम्पल आहे, सिंटॅक्स फंक्शनचा कसा आहे, तर डिरेक्टली आपण काय करायला लागलो, पहिल्यांदा कीवर्ड यूज करतोय फंक्शन. आपल्याला एखादं फंक्शन डिफाईन करायचं असेल तर कीवर्ड कॉल कराय काय काय करतोय आपण, फंक्शन. आणि फंक्शनच्या पुढे काय लिहितोय आपण, फंक्शनचं नाव. फंक्शनच्या जसं आपण या एक्झाम्पल मध्ये इथे बघितलं, आपल्याला फंक्शन टेस्ट नावाचं लिहायचं, तर आपण काय घेतलं, फंक्शन कॉल करण्यासाठी फंक्शन कीवर्ड यूज केला. आणि फंक्शन जे काही तुम्हाला नाव द्यायचे त्या फंक्शनला, इथं आपण टेस्ट नाव दिलं होतं. सपोज मला इथं डिफरंट नाव द्यायचे, जस्ट आय वॉन्ट टू गिव्ह वन नेम ॲज अ ग्रीट. मी एक फंक्शनला नाव काय दिलं इथं, ग्रीट नावाचं फंक्शन आहे. आणि ते फंक्शन मी स्टार्ट करून क्लोज करायला लागलो, तर त्या फंक्शनला स्टार्टिंग कर्ली ब्रेसेस आणि एंडिंग कर्ली ब्रेसेस, म्हणजे इथं हे फंक्शन काय होणार आहे, क्लोज होणार आहे. आणि याच्यामध्ये जे काही मी डिफाईन करेल, जे काही मी इथं डिफाईन करेल, ते तो टास्क काय करणार आहे, तो परफॉर्म करणार आहे. आता सपोज मला या फंक्शन मध्ये सपोज फक्त एक मेसेज द्यायचा आहे, म्हणून टू प्रिंट वन मेसेज. ओके. सो त्याच्यासाठी काही फंक्शन, आता फंक्शन काय करतं, तर रिटर्न करतं, जे काही तुम्ही सांगताल ते रिटर्न करतं. म्हणून मी इथं काय करायला लागलो, आय एम गोइंग टू बी कॉल वन कीवर्ड कॉल्ड, मी रिटर्न कीवर्ड इथं कॉल केला. आणि काय मेसेज तुम्हाला द्यायचा आहे, तर तो मेसेज मी इथं डबल कोट मध्ये द्यायला लागलो. हे फंक्शन काय रिटर्न करणार आहे, ग्रीट फंक्शन काय रिटर्न करणार आहे, काय मेसेज द्यायचा आहे मला, ते मी इथे काय करायला लागलो, जस्ट आय एम गोइंग टू बी गिव्ह इन साइड द डबल कोट, रिटर्न मध्ये मी इथं द्यायला लागलो. सपोज इथं द्यायचं, जस्ट मी इथं द्यायला लागलो, आय वॉन्ट टू लर्न जावा स्क्रिप्ट. मला काय करायचंय, आय वॉन्ट टू लर्न जावा स्क्रिप्ट, हे हा मेसेज मला प्रिंट करायचा. सो मी तुम्ही मेसेज इथे द्यायला लागलो. आणि जस्ट आता हे काय करायचंय, मला बघायचंय की हा मेसेज प्रिंट होतो की नाही. मग त्यासाठी मी काय करायला लागलो, नेक्स्ट लाईनला कन्सोल डॉट लॉग मध्ये कुणाला कॉल करतोय, कशाला कॉल करायला लागलो मी, फंक्शनला. फंक्शनला कॉल करताना लक्षात ठेवा, आपण आधी सगळे व्हेरिएबल वगैरे कॉल करत होतो. तर व्हेरिएबल कॉल करताना आपण डबल ते राऊंड ब्रॅकेट वगैरे द्यायची गरज नाही, डायरेक्टली ते कॉल करतो आपण. पण ज्यावेळेस आपण फंक्शन कॉल करतो, तर फंक्शन कॉल करताना लक्षात ठेवायचं, कुठलंही फंक्शन कॉल करताना आपल्याला काय करावं लागतं, त्याच्या पुढे काय कॉल करावी लागते, ही राऊंड ब्रॅकेट. काय कॉल करावं लागतं, ही राऊंड ब्रॅकेट. जर आता आपण कोड हा एक्झिक्यूट केला, जर कोड एक्झिक्यूट केला, तर हा मेसेज प्रिंट व्हायला पाहिजे का, ही लाईन प्रिंट व्हायला पाहिजे या फंक्शन मध्ये. येस. झाली का प्रिंट, रिटर्न केलं ते फंक्शन ते ती लाईन. येस. सो असं डिफरंट डिफरंट म्हणजे काय हे, आता इथे आपल्याला फक्त काय करायला लागलो, तर आपण एक सिम्पल फंक्शन बघितलं. का सपोज आता काय करायचंय, मला ऍडिशन करायचं, आय वॉन्ट टू परफॉर्म ऍडिशन. सो मला एक ऍडिशन साठी एक फंक्शन क्रिएट करायचंय. तर मी काय करायला लागलो, जस्ट आय एम गोइंग टू बी क्रिएट वन मोर, आणखी एक एक्झाम्पल बघू आपण इथे. सो मी काय करायला लागलो, फंक्शनला नाव काय दिलं मी, ऍडिशन परफॉर्म करायचे, मी फंक्शनला नाव काय दिलं, काय नाव दिलंय तुम्ही स्क्रीनवर, ऍडिशन. ऍड नाव दिलं, ऍडिशन परफॉर्म करायचं म्हणून ऍड नाव मी दिलं. सो मी काय करायला लागलो, दोन पॅरामीटर इथं पास करायला लागलो. कुठले पॅरामीटर घेतले मी, दोन पॅरामीटर मी पास केले, एक ए नावाचं पॅरामीटर आणि बी नावाचं पॅरामीटर. आपण इथे डिक्लेअर वगैरे काही केलेलं नाही, सपोज मी डिरेक्टली मी दोन पॅरामीटर काय केलेले, पास केले. आणि मी इथं काय करतोय, रिटर्न स्टेटमेंट फंक्शन लिहिलं की मला रिटर्न करायचं, काय रिटर्न करायचंय, ए प्लस बी मला ह्या फंक्शन मध्ये काय करायचंय, रिटर्न करायचंय. ओके. सो आता मला हे फंक्शन कॉल करायचंय. सो कॉल करायचं म्हणजे सपोज मला दोन नंबरचं कुठल्याही ऍडिशन करायचंय, तर बघा मी कन्सोल डॉट लॉग मध्ये फंक्शन कॉल काय करायला लागलो, ऍड. ऍड मध्ये आता मला काय करायचं, दोन व्हॅल्यू द्यायच्या, काय करायच्या, दोन व्हॅल्यू पास करायच्या, ए ची आणि बी ची. सपोज आता मी ए ची व्हॅल्यू दिली इथं 6,
आणि बी ची व्हॅल्यू दिली 7. आता रिझल्ट काय यायला पाहिजे आता? 6 + 7 13 यायला पाहिजे. सॉरी, आपला प्रोग्राम सेव्ह नव्हता केलेला. जस्ट आय एम गोइंग टू बी सेव्ह अँड वन्स अगेन आय एम गोइंग टू बी एक्झिक्यूट. रिटर्न केलं ते फंक्शन ऍड फंक्शन. जे पॅरामीटर आपण जसं ए आणि बी इथे पॅरामीटर पास केले होते, तसे इथे 6 आणि 7 ए ला व्हॅल्यू काय असाइन झाली 6, बी ला व्हॅल्यू काय असाइन झाली 7. रिटर्न काय केलं ते ना, ऍडिशन. आलंय का? सो म्हणजे आपण फंक्शन हे नॉर्मल सिम्पल फंक्शन होतं, ह्याच्यामध्ये कुठलं पॅरामीटर पास केलं नव्हतं, काय नव्हतं. ह्याच्यामध्ये आपण काय केलं, पॅरामीटराइज्ड फंक्शन. याला काय म्हणायला लागलो, फंक्शन मध्ये मी 2 पॅरामीटर पास केले, त्याच्यामुळं ह्या फंक्शनचं नाव काय झालं, पॅरामीटराइज्ड फंक्शन. सपोज मी एखादं फंक्शन पॅरामीटराइज फंक्शन पास करायला लागलो, पण त्याला काही डिफॉल्ट व्हॅल्यू मला सेट करायची असेल, तर डिफॉल्ट व्हॅल्यू पण आपण तिथे काय करू शकतो, सेट करू शकतो. सो आपल्याला लर्न डिफरंट, आपल्याला सेपरेट फंक्शन डिस्कस करायचंय, किती प्रकारचे फंक्शन आहेत हे ते बघायचंय. सो जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी, आपण स्टार्टिंग मध्ये आहेत आता इनिशियल, त्याच्यामध्ये आपण फक्त बघायला लागलो की फंक्शन ही सुद्धा काय आहे, फंक्शन इज ऑल्सो नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे. आणि फंक्शनचं काम काय आहे, तर एक पर्टिक्युलर स्पेसिफिक टास्क मला परफॉर्म करायची, तर त्याचा कोड, ब्लॉक ऑफ कोड आपण फंक्शन मध्ये डिफाईन करायला लागलो. जसं की आपल्याला एक मेसेज मला इथं रिटर्न करायचा होता, म्हणून मी ग्रेट नावाचं फंक्शन यूज केलं. मला काय करायचं होतं, ऍडिशन ऑपरेशन परफॉर्म करायचं होतं, मी ऍड नावाचं फंक्शन इथं डेव्हलप केलं. सो असे आपण फंक्शन काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी डेव्हलप सच फंक्शन्स. इज इट क्लिअर? क्लिअर आहे येस. फंक्शन? हा, काय डाऊट फंक्शन मध्ये? सो हे झालं आपलं थर्ड नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप. कुठली? फंक्शन. आणि फंक्शन नंतर आणखी एक नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे, हा, जसं की जस्ट हिअर वी कॅन कॉल इट ॲज अ डेट. कुठली? आणखी एक नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे, त्याचं नाव काय आहे, डेट. सो याला काय म्हणतो आपण, डेट जी आहे ही बिल्ट इन ऑब्जेक्ट सुद्धा आहे. याला काय म्हणतो आपण, अगेन वी कॅन कॉल इट एज बिल्ट इन ऑब्जेक्ट. जसं तुमचं ऑब्जेक्ट आपण बघितली होती डेट टाईप, तसं बिल्ट इन ऑब्जेक्ट सुद्धा म्हणतो. आणि कशासाठी यूज होते, तर वी कॅन से दॅट युज्ड टू डेट्स अँड टाइम्स. सो म्हणजे आपल्याला ज्यावेळेस डेट टाइम कॉल करायचा असेल, तर त्यावेळेस आपण काय करतो, वी आर गोइंग टू बी यूज दॅट डेट. जसं की आता सपोज मी एक व्हेरिएबल घेतलंय, तर लेट टुडे नावाचं मी व्हेरिएबल घेतलं. हं? आणि याच्यामध्ये काय करायचं, मला हे डेट ऑब्जेक्ट कॉल करायचंय. सो मी काय करायला लागलो, न्यू, इथं कॉल काय करायला लागलो बघा, डेट कॉल काय केलं इथे मी, कुठलं ऑब्जेक्ट कॉल केलं किंवा कुठलं नॉन प्रिमिटिव्ह डेट टाईप कॉल केली, त्या टुडेला. टुडे जी नावाचं मी इथं एक व्हेरिएबल घेतलं होतं, त्याच्यात मी काय स्टोअर करायला लागलो, आजची डेट. काय स्टोअर करतोय, आजची डेट. आता जर सपोज मी इथं कन्सोल डॉट लॉग मध्ये कॉल काय करायला लागलो, कुठलं व्हेरिएबल कॉल करायला लागलो, टुडे. काय प्रिंट होईल टुडे मध्ये, काय प्रिंट झालंय टुडे मध्ये, डेट आणि टाइम प्रिंट झालाय. इनिशियल स्टार्टिंगला आपण बघू शकतो काय प्रिंट झालंय, 2025 इयर आलं, त्यानंतर मंथ आला 10th, त्यानंतर डेट आली आजची, किती आहे डेट, 06. त्यानंतर काय आलं टाइम मध्ये, हा हा जो टाइम झोन आहे, सो टाइम झोन दे आर गोइंग टू बी 1 वाजून 46 मिनिट 52 सेकंद पॉईंट 55 सेकंड. हे डिफरंट डिफरंट याच्यावरचा टाइम झोन काय करतोय, तो दाखवतोय. सो जस्ट दे आर गोइंग टू बी डेट अँड टाइम्स. ज्यावेळेस आपल्याला यूज करायचे, तर त्या केसमध्ये वी आर गोइंग टू बी यूज
हे बिल्ट इन ऑब्जेक्ट. आपण कुठलं बिल्ट इन ऑब्जेक्ट कॉल करायला लागलो? डेट नावाचं बिल्ट इन ऑब्जेक्ट काय करतोय? कॉल करतोय. सो ही दिस इज ऑल्सो नॉन प्रिमिटिव्ह. एक नॉन प्रिमिटिव्ह मधलंच काय आहे? डेटा टाईप आहे. सो नॉन प्रिमिटिव्ह मध्ये ह्या 4 डेटा टाईप पण मोस्टली कन्सिडर करतो. कुठल्या कुठल्या? नॉन प्रिमिटिव्ह मध्ये आपण फंक्शन बघितलं, ऍरे बघितलं, ऑब्जेक्ट बघितलं आणि डेट बघितलं. ह्या काय आहेत तुमच्या? नॉन प्रिमिटिव्ह. किंवा आपण सांगू शकतो तो ऑब्जेक्ट ऍरे फंक्शन वी आर गोइंग टू बी नॉर्मली सांगू शकतो. नॉन प्रिमिटिव्ह मध्ये कुठले डेटा टाईप आहेत? ऑब्जेक्ट आहे, तुमचा ऍरे आहे, फंक्शन आहे. ह्या काय आहेत? नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहेत. बिगिंट, सिम्बॉल, नल, अनडिफाईन्ड, बुलियन, स्ट्रिंग, नंबर. ह्या कसले डेटा टाईप आहेत? दीज आर द प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह. आणि प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह मध्ये एकच मेन डिफरन्स काय आहे? प्रिमिटिव्ह काय आहे? म्हणजे मेमरीमध्ये डिरेक्टली डेटा तुम्ही काय करायला लागला? स्टोअर करतात. कशामध्ये? प्रिमिटिव्ह मध्ये डिरेक्टली वी आर गोइंग टू बी स्टोअर द डेटा इन टू द मेमरी. आणि नॉन प्रिमिटिव्ह मध्ये काय करायला लागलो? डिरेक्टली न स्टोअर करता रेफरन्स यूज करायला लागलो. डेटा स्टोअर करण्यासाठी काय यूज करायला लागलो? वी आर गोइंग टू बी यूज रेफरन्स. रेफरन्स. सो त्याच्यामुळेच नॉन प्रिमिटिव्हला रेफरन्स डेटा टाईप सुद्धा आपण म्हणतो. काय म्हणतो? रेफरन्स डेटा टाईप्स ऑल्सो वी कॅन. जसं आपण बघितलं, रेफरन्स यूज केला आपण, ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागलो, त्याच्यामध्ये की व्हॅल्यू करणं डेटा स्टोअर करायला लागलो. सो ऑब्जेक्ट इज अ रेफरन्स. ऑब्जेक्ट इज नथिंग बट रेफरन्स. हा. परत आपण बघितलं फंक्शन यूज करायला लागलो तर डेटा स्टोअर करण्यासाठी. ते फंक्शन परत आपण रिटर्न करायला लागलो, रिटर्न स्टेटमेंट त्याला ऍड करायला लागलो. हा. किंवा ऍरे मध्ये आपण काय करायला लागलो? ऍरे मध्ये मल्टिपल सेट्स डेटा स्टोअर करायला लागलो. सो असं डिफरंट ह्या बघितल्या. पण तर हे नॉन प्रिमिटिव्ह आणि प्रिमिटिव्ह ह्या झाल्या आपल्या डेटा टाइप्स. सो मला सांगा, या डेटा टाइप्स मध्ये काही कोणाला डाऊट, काही डिफिकल्टी, काही कन्सर्न? येस, एनिवन? दत्ता, अपूर्वा, आशिष, धीरज, युवराज. क्लिअर इथे? दिस इज अबाउट द डेटा टाइप्स. काय बघितले आपण? हे झाले आपल्या डेटा टाइप्स. ओके. सो आपल्याला नेक्स्ट टॉपिक वर जम्प करायचंय. सो डेटा टाइप्स वर ना आता आपण नेक्स्ट जे बघायचं आपल्याला नेक्स्ट, तर नेक्स्ट कोड आपल्याला बघायचंय ऑपरेटर्स. काय बघायचे? जावास्क्रिप्ट मधले ऑपरेटर्स. हा. सो मी ऑपरेटर्स डॉट जेएस नावाचा एक कोड क्रिएट करायला लागलो. तर बेसिकली ऑपरेटर्स म्हणजे काय? तर ऑपरेटर म्हणजे काय? तर आपल्याला सपोज आता मला आता मी बघा ह्या प्रोग्राम मध्ये इथं डेटा टाइप्सच्या लास्टच्या म्हणजे फंक्शन लिहिताना मी ते एक ऑपरेटर यूज केलं की ऍडिशन ऑपरेटर यूज केलं, प्लस सिम्बॉल यूज केलंय, राईट? सो हे काय आहे? तर दिस इज अ ऍडिशन ऑपरेटर. कसलं ऑपरेटर आहे? हं? हे ऍडिशन ऑपरेटर कशाच्या अंडर येतं? तर अरिथमॅटिक. मला अरिथमॅटिक ऑपरेशन्स जे परफॉर्म करायचे असतील, मग ऍडिशन करायचं असेल, मग सबस्ट्रॅक्शन करायचं असेल, मल्टिप्लिकेशन करायचं असेल, डिव्हिजन करायचं असेल, मॉड्युलस करायचं असेल, एक्सपोनेन्शियल करायचं असेल, इन्क्रिमेंट ऑपरेटर असेल, डिक्रिमेंट ऑपरेटर असेल, तर हे सगळे जे आहेत ते दीज ऑल केम अंडर द अरिथमॅटिक ऑपरेटर्स. हे सगळे कसे येतात? अरिथमॅटिक ऑपरेटरच्या अंडर येतात. मग अरिथमॅटिक ऑपरेटरच्या नंतर मग परत तुमचे आणखी कुठलं ऑपरेटर आहेत? सपोज मला काय करायचंय, मी दोन व्हेरिएबल घेतले आणि दोन व्हेरिएबल मला चेक करायचे इक्वल आहेत की नाही. हम्म? मग इक्वल आहेत की नाही चेक करायचं असेल तर मला परत कम्पॅरिझन ऑपरेटर्स आहेत. इक्वल टू, नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू, स्ट्रिक्ट इक्वल टू, स्ट्रिक्ट नॉट इक्वल टू. असे काही ऑपरेटर कुठले आहेत? कम्पॅरिझन ऑपरेटर. हा. सो जे काय करायला लागलेत, कम्पेअर करायला लागलेत. दोन व्हॅल्यू तुम्ही दोन व्हेरिएबल मध्ये जे काही डिफरंट डिफरंट किंवा सेम व्हॅल्यू असतील ते कम्पेअर करण्यासाठी काय यूज करायला लागलो? कम्पॅरिझन ऑपरेटर. हा. सो मग असे ऑपरेटर कुठले कुठले? अरिथमॅटिक ऑपरेटर आहेत जावास्क्रिप्ट मध्ये, कम्पॅरिझन ऑपरेटर आहेत, लॉजिकल ऑपरेटर आहेत. कुठले?
लॉजिकल मध्ये अँड ऑपरेटर असेल, ऑर ऑपरेटर असेल, नॉट ऑपरेटर आहे, हे लॉजिकल ऑपरेटर झाले. त्यानंतर अगेन हिअर वी कॅन से दॅट असाइनमेंट ऑपरेटर आहेत. म्हणजे आता बघा आपण असाइनमेंट ऑपरेटर तर पहिल्या दिवशीपासून यूज करायला लागलो. म्हणजे सिम्पल मी एखादा आता एक व्हेरिएबल, जसं की ते एक व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलं टुडे, आणि ह्याला काय असाइन केली, डेट असाइन केली. तर इथं ह्याला डेट असाइन करताना जे इक्वल यूज केलं, त्या इक्वलला काय म्हणतो, कसलं ऑपरेटर म्हणतो? दिस इज नथिंग बट अन असाइनमेंट. कसलं ऑपरेटर झाले, विच असाइनमेंट. ऑपरेटर वी कॅन कॉल इट एज असाइनमेंट ऑपरेटर. सो असे डिफरंट टाइप्स आहेत. आणि आणखी एक म्हणजे पहिलं अरिथमॅटिक ऑपरेटर बघायचे आपल्याला, त्यानंतर कम्पॅरिझन ऑपरेटर, त्यानंतर लॉजिकल ऑपरेटर, त्यानंतर आपल्याला असाइनमेंट. असाइनमेंट तर सिम्पल आहे, आता जसं बघितलं आपण की आपण एक व्हॅल्यू असाइन करायला लागलो, तर त्याच्यासाठी सिंगल इक्वल जे साईन आहे त्याच्यामध्ये आपण असाइनमेंट ऑपरेटर यूज करायला लागलो. आणि लास्टचे टाईप आहे टर्नरी ऑपरेटर. तर टर्नरी ऑपरेटर म्हणजे काय आहे तर आपण दोन कंडिशन आहेत त्याच्यापैकी ते स्पेसिफिक कंडिशन नुसार त्याची व्हॅल्यू काय होते, डिफाईन केली जाते. सो सपोज इफ कंडिशन इज फॉल्स, देन इट विल रिटर्न, म्हणजे तो काय करणार आहे तर तो फॉल्सच्या रिलेटेड स्टेटमेंट प्रिंट करणार आहे. कंडिशन ट्रू असेल तर ट्रूच्या रिलेटेड तो स्टेटमेंट प्रिंट करणार आहे. सो टर्नरी ऑपरेटर आपण काय आहे, सो जस्ट वी आर गोइंग टू बी सी, आपल्याला हे बघायचे कशामध्ये, ऑपरेटर्स मध्ये. सो ऑपरेटरचे किती प्रकार आहेत, सो जस्ट हिअर वी कॅन से दॅट 5 ऑपरेटर्स आपल्याला इथं बघायचे. हा, किती ऑपरेटर्स मध्ये, आवर टुडेज टॉपिक इज ऑपरेटर्स. सो ऑपरेटर्स मध्ये आपल्याला फर्स्ट काय बघायचंय, कुठले ऑपरेटर, वी कॅन से दॅट अरिथमेटिक ऑपरेटर. सेकंड वन कंपॅरिझन ऑपरेटर. थर्ड लॉजिकल ऑपरेटर. फोर्थ असाइनमेंट ऑपरेटर. आणि फिफ्थ वन इज टर्नरी ऑपरेटर. So we are going to be discuss these 5 ऑपरेटर्स. हा, सो पहिलं बघायचं आपल्याला, स्टार्ट कशाने करायला लागलो ऑपरेटर मध्ये. द फर्स्ट वन इज अरिथमेटिक ऑपरेटर ना आपण स्टार्ट करायला लागलो. सो अरिथमेटिक ऑपरेटर कशासाठी यूज करायला लागलो, काय परफॉर्म करायचं आपल्याला, परफॉर्म अरिथमेटिक ऑपरेशन्स. मला अरिथमेटिक ऑपरेटर परफॉर्म करायचे असतील तर मी कुठलं ऑपरेटर यूज करणार आहे इथं, अरिथमेटिक. अरिथमेटिक ऑपरेटर यूज करणार आहे मी अरिथमेटिक ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी. मग कुठले कुठले अरिथमेटिक ऑपरेशन्स आहेत तुमच्याकडे, मला काय करायचंय, परफॉर्म ऍडिशन करायचंय. सो ऍडिशन काय झालं तुमचं, कसलं ऑपरेटर झालं, ऍडिशन असेल, किंवा तुमचं सबस्ट्रॅक्शन असेल. ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, हे कसले काय झाले, हे सगळे कुठले ऑपरेटर झाले, ऍडिशन, अरिथमेटिक ऑपरेटर. सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. सो हे सगळे, दीज ऑल आर द, वी कॅन से दॅट अरिथमॅटिक ऑपरेटर. ऍडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे, मॉड्युल्स काढायचंय, मॉड्युल्स म्हणतात आपण, मॉड्युल्स, ज्याच्यासाठी आपण पर्सेंटेज सिंबल यूज करतो. किंवा एक्सपोनेन्शियल काढायचंय आपल्याला. सो एक्सपोनेन्शियल काढायचं असेल, सो अगेन वी आर गोइंग टू बी यूज
डबल स्टार म्हणजे यूज करायला लागलो आपण, किंवा इन्क्रिमेंट ऑपरेटर असेल. हा, सो इन्क्रिमेंटसाठी प्लस प्लसचं सिम्बॉल यूज करतो. डिक्रिमेंटसाठी मायनस मायनसचं सिम्बॉल यूज करतो. हा, इन्क्रिमेंट ऑपरेटर कितीनं तुम्हाला इन्क्रिमेंट करायचंय, एक न करायचं असेल तर डिरेक्टली यूज करतो. कितीनं, जर दोन न, चार न, पाच न करायचं असेल तर प्लसच्या पुढे ते आपण सिम्बॉल यूज करतो. हा, तसंच डिक्रिमेंट ऑपरेटरसाठी मायनस मायनस कुठलं सिम्बॉल यूज करतोय, मायनस मायनस. सो हे जे आहेत हे सगळे अरिथमेटिक, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलोज, एक्सपोनेन्शियल, इन्क्रिमेंट, डिक्रिमेंट, हे सगळे कसले ऑपरेटर आहेत तुमचे, कशाच्या अंडर यायला लागले ते सगळे? फॉल्स अंडर द विच ऑपरेटर? अर्थमॅटिक. अरिथमॅटिकच्या अंडर हे सगळे काय यायला लागलेत, ऑपरेटर यायला लागलेत. सपोज जसं की आता आपण ऑलरेडी वी हॅव सीन वन एक्झाम्पल. आत्ताच आपण ऍडिशनचं एक एक्झाम्पल, एक फंक्शन क्रिएट करून बघितलं होतं. सपोज मी इथे काय करायला लागलो, दोन व्हेरिएबल घ्यायला लागलो. ए नावाचं एक व्हेरिएबल घेतलं, त्याच्यामध्ये मी व्हॅल्यू काय असाइन केली, 10. आणि मी बी नावाचं व्हेरिएबल घ्यायला लागलो, त्याच्यात व्हॅल्यू काय असाइन केली मी, असाइनमेंट ऑपरेटरनं. इथं काय यूज केलं आपण, असाइन व्हॅल्यू करायला लागलो, म्हणून याला काय म्हणायला लागलो, कुठलं ऑपरेटर म्हणतोय ते, तुमचं असाइनमेंट ऑपरेटर. सो याला व्हॅल्यू असाइन केली, ए आणि बी ला आपण स्पेसिफिक व्हॅल्यू असाइन केली. हा, आता स्ट्रेट फॉरवर्ड मला ऍडिशन परफॉर्म करायचंय, तर मी काय करायला लागलो, स्ट्रेट फॉरवर्ड काय करतोय, कन्सोल डॉट लॉग, म्हणजे मला प्रिंट करायचंय म्हणून मी कन्सोल डॉट लॉग. नाही तर स्ट्रेट फॉरवर्ड मी काय केलं असतं, ए प्लस बी केलं असतं. पण मला प्रिंट करायचंय म्हणून मी काय करायला लागलो, ए प्लस बी. हा, मध्ये ऑपरेटर ए आणि बी मध्ये कुठलं ऑपरेटर कॉल केलं मी, हं? काय केलं मी इथं, ए आणि बी मध्ये हा ऍडिशन ऑपरेटर काय केलं इथं, कॉल केलं. बरोबर, मला रिझल्ट जो आहे 15 भेटेल इथं. काय रिझल्ट भेटणार आहे, 15च भेटणार आहे की नाही रिझल्ट. हा, सो आता जर सपोज मी इथं कॉल काय करायला लागलो, कुठला प्रोग्राम आहे तुमचा, ऑपरेटर्स डॉट जेएस, काय आला रिझल्ट 15. कारण तुम्ही जे काय व्हॅल्यू इथं स्टोअर केलेले आहेत ए आणि बी मध्ये, तो काय करायला स्ट्रेट फॉरवर्ड ऍडिशन परफॉर्म करतोय. ऍडिशन काय करतोय, परफॉर्म करतोय. आता सपोज कन्सिडर करा, अं, मी काय करायला लागलो, दोन व्हेरिएबल आहेत. एक आता ए मध्ये आपण 10 स्टोअर केले, बी मध्ये आपण काय केलंय 5 स्टोअर केलंय. मी सपोज आणखी एक व्हेरिएबल घेतलं सी, आणि सी मध्ये काय करायला लागलो, आय एम गोइंग टू बी स्टोअर वन व्हॅल्यू. पण आता मी 5 नंबर स्टोअर काय केलंय त्याच्यामध्ये 5, पण तो कुठल्या फॉर्मॅटमध्ये, डबल कोट यूज केलं म्हणजे काय झालं, तो नंबर इंटिजर आहे का कुठला नंबर आहे. आता काय काय कन्सिडर करणार तो, स्ट्रिंग. हा. आता मला रिझल्ट काय येईल मला सांगा. सपोज मी आता ऍडिशन परफॉर्म केलं, आय एम गोइंग टू बी परफॉर्म कन्सोल डॉट लॉग मध्ये मी काय करायला लागलो, ए प्लस सी करायला लागलो. काय करायला लागलो मी, ए प्लस सी. ए मध्ये 10 आहे, सी मध्ये काय आहे, सी मध्ये काय आहे 5 आहे. पण तो 5 मी कुठल्या फॉर्मॅट मध्ये दिलाय, 5 मी कुठल्या फॉर्मॅट मध्ये दिलाय, स्ट्रिंग आहे. हे काय आहे, इंटिजर आहे का. डबल कोट मध्ये जर मला नंबर जर डायरेक्टली द्यायचा आहे तर मी डायरेक्ट देणार, डबल कोट काही यूज करणार नाही मी. जसं मी बी नंबर दिला डिरेक्टली, सी मध्ये पण 5 दिलाय, पण मी ती कुठल्या फॉर्मॅट मध्ये दिला, सिंगल कोट, डबल कोट किंवा बॅक कोट. मी काय यूज कशासाठी करतो, स्ट्रिंग स्टोअर करायचंय. म्हणजे ही काय झालं, त्यानं हा नंबर नाही कन्सिडर करायला लागला, दे आर गोइंग टू बी कन्सिडर ऍज अ स्ट्रिंग. तो काय करतोय मग, आता इथं सुद्धा काय झालं, कॉन्कॅटिनेशन झालं. काय झालं, कॉन्कॅटिनेशन. कॉन्कॅटिनेशन झालं, एक नंबर आहे आणि एक स्ट्रिंग आहे, ते त्यानं मर्ज केले, त्यानं मर्ज केले.
पण स्ट्रिंग ज्यावेळेस नंबर सोबत मर्ज करतो त्यावेळेस तो काय करतो, त्याच्या समोर त्याला अपेंड करतो. आपण बघतोय 10च्या पुढे त्यानं 5 ला काय केलं, ऍज स्ट्रिंग अपेंड केलं. ओके. रिझल्ट काय आलाय तुम्हाला? वी गेट रिझल्ट 105. पण तो 5 काय, तो कन्सिडर काय करायला लागलाय, 5 नंबर नाही कन्सिडर करत, तो काय कन्सिडर करतोय, स्ट्रिंग. म्हणून इथं काय झालंय, हा? इथं हिअर वी कॅन से दॅट काय झालं, कॉन्कॅटिनेशन. कॉन्कॅटिनेशन. सो इथं काय करायला लागलाय, तो मर्ज करतोय. काय मर्ज करायला लागलाय, मर्ज द स्ट्रिंग अँड रिटर्न द व्हॅल्यू. सो दे आर गोइंग टू बी मर्ज. तो काय करतोय, कॉन्कॅटिनेशन, ऍडिशन परफॉर्म केलं, कॉन्कॅटिनेशन केलं त्यानं, कॉम्बाईन केले ते दोन जे काही दोन व्हेरिएबल आहेत ए आणि सी. हा, पण ए मध्ये त्याने इंटिजर डेटा आहे आणि सी मध्ये त्याची स्ट्रिंग डेटा टाईप काय आहे, स्ट्रिंग. त्याच्यामुळे त्यानं तुम्हाला रिझल्ट काय केला, दे आर गोइंग टू बी गिव्ह द रिझल्ट ऍज अ 105 म्हणजे 10. आणि तो 5 जो आहे तो स्ट्रिंगचा पार्ट, म्हणून तो कन्सिडर करून काय करायला लागला, इथं प्रिंट करायला. जर तुम्ही याचं हे काढलं, डबल कोट काढलं, त्या नंबर फॉर्मॅट मध्ये जर तुम्ही स्टोअर केलं तर डिरेक्टली वी गेट द रिझल्ट जसं आपल्याला अर्लियर भेटलेला आहे, सेम सिमिलर रिझल्ट भेटेल. 15 भेटेल की नाही. तर मी हे नंबर फॉर्मॅट हे स्ट्रिंग काढलं आणि सपोज 5 चे तिथं 6 केलं, काय भेटेल मला रिझल्ट आता, काय आलं रिझल्ट, 16. 16. हा, पण इथं जर मी स्ट्रिंग मध्ये स्टोअर केलं तर तो काय करतोय, दे आर गोइंग टू बी कन्सिडर, दिस इज नॉट अ नंबर, दिस इज कन्सिडर ऍज अ, त्याला काय कन्सिडर करायला लागलाय, तो स्ट्रिंग. आणि मग त्याच्यानुसार मग तो कॉन्केटिनेट करायला लागलाय. मग सेव्ह, सॉरी सेव्ह करायचं राहिला, जस्ट ठीक आहे. आता रिझल्ट येईल आपल्याला 106. कारण कॉन्कॅट केलं त्यानं, त्याला त्या स्ट्रिंगला काय केलं, अपेंड केलं त्या नंबरच्या, तुमचा जो पहिला व्हेरिएबलचा जो काही व्हॅल्यू होती त्याच्या पुढे तो त्यानं अपेंड केला. त्याला काय करायला लागलंय, अपेंड करायला. कारण तो इथं कन्सिडर करत नाहीये तो नंबर आहे, तो कन्सिडर काय करायला लागलाय, ही एक स्ट्रिंग आहे. सो ह्या वेळेला आपण काय करायला लागलो, ते ऍडिशन. सो ऍडिशन नंतर काय आहे, सिमिलर. आपल्याला आता हे बाकीचे सुद्धा सिमिलर आहेत हे ऑपरेटर्स. म्हणजे आता सपोज मला काय करायचंय, सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करायचंय. सो सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करायचे तर मी काय करायला लागलो, जस्ट अगेन आय एम गोइंग टू यूज कन्सोल डॉट लॉग ए मायनस बी केलं मी. तर काय केलं, ए मायनस बी. काय येईल तुमचा रिझल्ट, आलंय का, वी गेट द रिझल्ट सिमिलर. सपोज मला काय परफॉर्म करायचंय आता, मल्टिप्लिकेशन परफॉर्म करायचंय किंवा डिव्हिजन परफॉर्म करायचंय. सो जस्ट हिअर वी कॅन से कन्सोल डॉट लॉग मध्ये मी काय करायला लागलो, ए मल्टिप्लाइड बाय बी. तसंच मी काय करायला लागलो डिव्हिजन मध्ये, कन्सोल डॉट लॉग ए डिवायडेड बाय बी. सो वी गेट द रिझल्ट अकॉर्डिंग टू दॅट. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट मल्टिप्लिकेशनचा 10 मल्टिप्लाइड बाय 5 रिझल्ट किती आला, 15. 10 डिवायडेड बाय 5 रिझल्ट किती आला डिव्हिजनचा. सो मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, सो अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला काय भेटायला लागलेत, रिझल्ट भेटायला लागलेत. सपोज आता मला काय करायचंय, मॉड्युलोज आहे. नेक्स्ट काय आहे, मॉड्युलोज. सो मॉड्युल्स मध्ये काय येतं, मॉड्युलोज मध्ये काय येतं. सो सपोज जसं की ए ची व्हॅल्यू किती आहे आपली, 10 घेतलेली आहे. सपोज मी काय करतो, कन्सोल डॉट लॉग ए मॉड्युलोज 2 करतो किंवा 3 करतो. वी कॅन सी what will be the result we will get.
बघा किती आलं रिमाइंडर. मॉड्युलस मध्ये काय दाखवतं? रिमाइंडर. रिमाइंडर आता रिमाइंडर किती आला? 10ला 3 आपण डिवाइड केलं. रिमाइंडर किती आला? 1. सपोज मी इथं 2 न डिवाइड केलं असतं, रिमाइंडर किती येणार आहे मॉड्यूल मध्ये? We get the modulus. So just here we can say that रिमाइंडर जे आहे ते आपल्याला प्रिंट करायचं असेल त्या केसमध्ये आपण यूज करायला लागलो मॉड्युलस पर्सेंटाईल ऑपरेटर. त्यानंतर नेक्स्ट जे आहे मॉड्युलस नंतर कुठलं ऑपरेटर आहे तुमचं? एक्सपोनेन्शियल. कुठलं ऑपरेटर आहे? नेक्स्ट वन इज द एक्सपोनेन्शियल ऑपरेटर. सो एक्सपोनेन्शियल मध्ये अरिथमॅटिक मध्ये सपोज आता तुम्हाला काय करायचंय, 4चा क्यूब काढायचा आहे. काय करायचंय? 4चा क्यूब काढायचा आहे. सो मी काय लिहायला लागलो? 4. ऑपरेटर कुठलं यूज केलं? एक्सपोनेन्शियल. डबल डबल स्टार. हा आता ह्याचं एक्झॅक्टली म्हणजे काय करणार आहे? 4चा तो काय करणार आहे? आपल्याला 4चा काय करायचं? आपल्याला इथं क्यूब काढायचा आहे. म्हणजेच काय करायला लागलो? 4 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 4. राईट. सो जे काही आन्सर आहे 4 मल्टिप्लाइड बाय 4 किती आहे? 16. 16 मल्टिप्लाइड बाय 4 किती आहे? सो 64 समथिंग. राईट. सो जस्ट हिअर वी कॅन से दॅट. आलंय का रिझल्ट? सो एक्सपोनेन्शियल किती, तुम्हाला किती नंबरचं एक्सपोनेन्शियल काढायचंय? सो त्याच्यासाठी आपण काय यूज करायला लागलो? डिरेक्टली दे आर गोइंग टू बी गिव्हन एक्सपोनेन्शियल ऑपरेटर. सपोज आता मला काय करायचंय? व्हॅल्यू आहे, जी व्हॅल्यू आहे ती मला 1 ने इन्क्रीमेंट करायची, तर त्याच्यासाठी इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे. किंवा ए व्हॅल्यू आहे, मला डिक्रीमेंट करायची, 1 न डिक्रीमेंट करायची, तर त्याच्यासाठी कुठलं ऑपरेटर आहे? डिक्रीमेंट ऑपरेटर आहे. मग इन्क्रीमेंट ऑपरेटर असेल किंवा डिक्रीमेंट ऑपरेटर असेल. जसं की आता आपल्याकडे आपण मी ते आणखी एक व्हेरिएबल घेतो. लेट आय एम गोइंग टू बी डी नावाचं एक व्हेरिएबल घ्यायला लागलो. आणि डी मध्ये सपोज मी इथे व्हॅल्यू घेतली 20. जस्ट आय एम गोइंग टू बी टेक द व्हॅल्यू एज. डी मध्ये व्हॅल्यू काय घेतली मी? 20. आता इथं काय होतं, ज्यावेळेस आपण इन्क्रीमेंट ऑपरेटर यूज करतो, कुठलं ऑपरेटर यूज करायला लागलो मी? इन्क्रीमेंट ऑपरेटर. तर हे इन्क्रीमेंट जे ऑपरेटर आहे, इन्क्रीमेंट ऑपरेटर काय करतं? तर इन्क्रीमेंट करतं व्हॅल्यू. त्यावेळेस आपण मी प्लस प्लस यूज करायला लागलो. प्लस प्लस म्हणजे कुठलं ऑपरेटर आहे? इन्क्रीमेंट ऑपरेटर. तर हे काय करतं? इन्क्रीमेंट द व्हॅल्यू बाय 1. 1 न व्हॅल्यू काय करतं? इन्क्रीमेंट द व्हॅल्यू बाय 1. 1 न व्हॅल्यू काय करत जातं? हे इन्क्रीमेंट करत जातं. आता जसं की कसं कसं आता इन्क्रीमेंट होतं हे आपल्याला बघायचंय. सो सपोज आता डी ची व्हॅल्यू जी आहे, करंट व्हॅल्यू किती आहे डी ची? करंट व्हॅल्यू किती आहे? कन्सोल डॉट लॉग. बघा मी काय करायला लागलो? डी प्रिंट करायला लागलो. किती आहे डी ची व्हॅल्यू? 20. 20. राईट. आली का डी ची व्हॅल्यू 20? कॅन वी सी डी ची व्हॅल्यू किती आता? 20. मी काय करायला लागलो आता? काय केलं मी? डी प्लस 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 केलं. आता परत काय करायला लागलो मी? कन्सोल डॉट लॉग मध्ये काय प्रिंट करायला लागलो? अगेन आय एम गोइंग टू चेंज व्हॅल्यू. काय करायला लागलो? डी ची व्हॅल्यू मी प्रिंट करायलो. डी ची व्हॅल्यू किती झाली? 20 ची. डी ची व्हॅल्यू किती झाली? 20 ची. मी काय केलं? आधी मी डी नॉर्मल डी ची व्हॅल्यू प्रिंट केली. परत मी कुठलं डी सोबत कुठलं ऑपरेटर यूज केलं? डी सोबत कुठलं ऑपरेटर यूज केलं मी? इन्क्रीमेंट ऑपरेटर. सो इन्क्रीमेंट ऑपरेटर काय करायला लागले? त्याची व्हॅल्यू काय करत आहे? 1 न काय करायला लागले? इन्क्रीमेंट करायला. सपोज मी 2 वेळेस यूज केलं डी प्लस प्लस आणि आता मी प्रिंट केलं. हा सपोज कन्सोल डॉट
लॉग. मी इथे परत डी प्रिंट करतोय. हा, सो आता एकदा तुम्हाला काय येईल, फर्स्ट टाइम तुम्हाला इथे भेटेल 21, सेकंड टाइम किती भेटेल 20. बघा इनिशियली व्हॅल्यू किती होती 20. मी 2 वेळेस इन्क्रीमेंट केलं, 2 वेळेस इन्क्रीमेंट ऑपरेटर यूज केलं. व्हॅल्यू काय झाली, फर्स्ट टाइम एक न इन्क्रीमेंट झाली, दुसऱ्या वेळेस परत एक न इन्क्रीमेंट झाली. सो व्हॅल्यू काय होईल डी ची, इन्क्रीमेंट होईल. होईल की नाही इन्क्रीमेंट. सो याला काय म्हणतो आपण, हे डिफॉल्ट. ज्यावेळेस आपण इथे ह्याच्या पुढे प्लस प्लस फक्त यूज करायला लागलो, एक न व्हॅल्यू काय होणार आहे, इन्क्रीमेंट होणार आहे. आणि हे जे आहे ते पोस्ट इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे. कसलं, पोस्ट इन्क्रीमेंट ऑपरेटर म्हणतो आपण याला, पोस्ट इन्क्रीमेंट. हा, म्हणजे आधी आपण नंबर, तो जो काही व्हेरिएबल आहे, आणि त्याच्या नंतर आपण तो सिम्बॉल यूज करायला लागलो. हा, सो प्री इन्क्रीमेंट पण आहे. प्री इन्क्रीमेंट म्हणजे काय, तर आधी जसं हे आपण प्लस डी प्लस प्लस यूज करायला लागलो, तर ह्याला काय म्हणायला लागलो, तर डी प्लस प्लसला कसलं इन्क्रीमेंट म्हणतो याला, पोस्ट इन्क्रीमेंट. इन्क्रीमेंट. हा, आता पोस्ट इन्क्रीमेंट आणि आणखी कुठलं प्री इन्क्रीमेंट एक आहे, कुठलं, प्री इन्क्रीमेंट. प्री इन्क्रीमेंट म्हणजे काय, तर जसं आपण काय केलं, डी प्लस प्लसच्या ऐवजी मी काय यूज करायला लागलो, प्लस प्लस डी. काय यूज केलं मी इथे, सिम्बॉल काय यूज केला, प्लस प्लस डी. म्हणजे काय काय व्हायला लागलं, तर ह्याला काय म्हणायला लागलो, पोस्ट इन्क्रीमेंट आणि प्री इन्क्रीमेंट. पोस्ट इन्क्रीमेंट मध्ये काय होतं, तर ऍक्शन विल बी परफॉर्मड फर्स्ट अँड देन व्हॅल्यू विल बी इन्क्रीमेंटेड. आधी ऍक्शन परफॉर्म होते आणि नंतर व्हॅल्यू काय होते, इन्क्रीमेंट होते. त्याला काय म्हणतो आपण, कुठलं इन्क्रीमेंट, पोस्ट इन्क्रीमेंट. पोस्ट इन्क्रीमेंटला काय म्हणायला लागलो, ऍक्शन विल बी परफॉर्मड फर्स्ट अँड देन व्हॅल्यू विल बी इन्क्रीमेंटेड. कशामध्ये, पोस्ट इन्क्रीमेंट मध्ये. आणि प्री इन्क्रीमेंट मध्ये काय होतं, आधी व्हॅल्यू काय होणार आहे, ह्याच्या अपोजिट होणार. पोस्ट इन्क्रीमेंटच्या अपोजिट होणार कशामध्ये, प्री इन्क्रीमेंट मध्ये. सो आधी काय होणार, ऍक्शन विल बी परफॉर्मड आफ्टर द व्हॅल्यू विल बी इन्क्रीमेंटेड. आधी व्हॅल्यू काय होणार, इन्क्रीमेंट होणार, आणि त्यानंतर ऍक्शन काय होणार, परफॉर्म होणार. कशामध्ये, इन विच केस, इन विच केस, प्री इन्क्रीमेंट. हा, सो सपोज आता आता जसं इथं डिफॉल्ट आपण आता मी प्लस प्लस डी घ्यायला लागलो. हा, आता हे एक्झॅक्टली ह्याची जी पोस्ट इन्क्रीमेंट असेल किंवा प्री इन्क्रीमेंट असेल, हे आपल्याला ज्यावेळेस आपण लूप शिकणार आहे, त्याच्यामध्ये स्टेटमेंट नावाचं एक टॉपिक आहे आपला. सो त्याच्यामध्ये तुम्हाला हे, याला बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअरिटी येऊन जाईल. हे प्री इन्क्रीमेंट, मग त्याच्यामध्ये हे म्हणजे इन्क्रीमेंट ऑपरेटर असेल तर प्री इन्क्रीमेंट कधी यूज करणार आहे, पोस्ट इन्क्रीमेंट कधी यूज करायचंय, किंवा डिक्रीमेंट असेल तर प्री डिक्रीमेंट मध्ये पण सिमिलर, जसं प्री डिक्रीमेंट आहे किंवा पोस्ट डिक्रीमेंट आहे. सो मोस्टली आपण हे प्री यूज करत नाहीत, पोस्टच आपण मोस्टली फॅमिलियरली यूज करतो. सो ते आपल्याला बऱ्यापैकी आयडिया येईल ज्यावेळेस आपण काय करणार आहे. फक्त आता सध्या इमिडिएटली लक्षात ठेवा की हे इन्क्रीमेंट ऑपरेटरनं डिफॉल्ट ज्यावेळेस प्लस प्लस यूज करतो तर एक न व्हॅल्यू काय होत चालली, एक 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 न व्हॅल्यू काय होत चालली, जेवढ्या वेळेस यूज करताल तेवढ्या वेळेस इन्क्रीमेंट होत जाते. सपोज इथं डिक्रीमेंट, आता मला काय करायचंय, डिक्रीमेंट मी काय करायला लागलो, कन्सोल डॉट लॉग मध्ये काय करतोय, डी मायनस मायनस. सो आता काय होणार आहे, डी ची व्हॅल्यू, आता बघा डी ची व्हॅल्यू, सॉरी कन्सोल डॉट लॉग, आधी व्हॅल्यू 20, 21, 22, 23, 20, 20 झाली. सॉरी इथे इन्क्रीमेंट झालेलं आहे डी. मी परत एकदा इथं करतो, जस्ट टाइम टू डू
मी आधी डी मायनस मायनस करतो आणि त्यानंतर त्याची व्हॅल्यू प्रिंट करतो. सो मला आता काय झाली व्हॅल्यू? 23 झाली होती इथं व्हॅल्यू. आधी जर मी इथं बघितलं असतं डिरेक्टली कन्सोल डॉट लॉग मध्ये मी डी ची व्हॅल्यू याच्या आधी प्रिंट केली असती तर मला डी ची व्हॅल्यू प्लस प्लस न इथे किती झालेली होती डी ची. हे ज्यावेळेस आपण प्री इन्क्रीमेंट आपण यूज केलेलं होतं त्यावेळेस व्हॅल्यू किती झाली होती डी ची? व्हॅल्यू किती होती? 23. 23. आता मी काय करायला लागलो एक ना व्हॅल्यू मला कमी करायची तर मी काय यूज केलं? कुठलं ऑपरेटर यूज केलं? डिक्रीमेंट. कुठलं ऑपरेटर आहे? डिक्रीमेंट. Addition. डिक्रीमेंट काय करायला लागले? एक ना व्हॅल्यू काय करतोय तो? डिक्रीमेंट करतोय. सो आपण बघतोय जिथे 20 होते ते व्हॅल्यू किती झाली? परत डी मायनस मायनस केलं ते व्हॅल्यू काय झाली? एक ना व्हॅल्यू काय झाली? डिक्रीमेंट झाली. सो हे जे आहेत हे सगळे यांना काय म्हणायला लागलो आपण? हे ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलोज, एक्सपोनेन्शियल, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट. तर हे सगळे कुठले ऑपरेटर आहेत हे जावास्क्रिप्ट मधले? वी आर गोइंग टू Arithmetic. अरिथमेटिक ऑपरेटर. अरिथमेटिक ऑपरेशन्स आपल्याला परफॉर्म करायचे असतील तर स्ट्रेट फॉरवर्ड हे ऑपरेटर आपण काय करायला लागलो? कॉल करतो. म्हणजे ऍडिशन करायचे प्लस कॉल करायला, मल्टी सबस्ट्रॅक्शन करायचे मायनस कॉल करायला लागलो, इन्क्रीमेंट एक न करायचे प्लस प्लस ऑपरेटर म्हणजे इन्क्रीमेंट ऑपरेटर, डिक्रीमेंट करायचे मायनस मायनस ऑपरेटर, एक्सपोनेन्शियल काढायचे एखाद्या व्हॅल्यूचा सो डिरेक्टली एक्सपोनेन्शियल आपण कॉल करायला लागलो. सो रिमाइंडर फाइंड आउट करायचं आहे एखादं ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर सो वी आर गोइंग टू बी परफॉर्म मॉड्युलस ऑपरेटर. सो हे डिरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड अरिथमेटिक ऑपरेटर आपण काय करतोय तिथं कॉल करतोय. सो आता या अरिथमेटिक ऑपरेटर नंतर सेकंड कुठलं टाईप आहे आपल्याला काय बघायचं आपल्याला? अरिथमेटिक नंतर कुठले ऑपरेटर आहेत? नेक्स्ट वन इज विच ऑपरेटर वी कॅन से दॅट? कंपॅरिझन. कुठलं ऑपरेटर आहेत? कंपॅरिझन ऑपरेटर्स. विच ऑपरेटर्स वी कॅन से दॅट? कंपॅरिझन ऑपरेटर्स. तर ते कंपॅरिझन ऑपरेटर मध्ये कुठले ऑपरेटर आहेत? कंपॅरिझन ऑपरेटर. सो किंवा कंपॅरिझन ऑपरेटरचं काम काय आहे? सो जस्ट हिअर वी कॅन से दॅट कंपॅरिझन ऑपरेटर मध्ये काय म्हणायला लागलो आपण? इट कम्पेअर्स द व्हॅल्यूज. काय करतोय? इट कम्पेअर्स द व्हॅल्यूज अँड कम्पेअर व्हॅल्यू कम्पेअर करून रिटर्न काय करणार आहे? रिटर्न द रिझल्ट इन द फॉर्म ऑफ कशाच्या फॉर्म मध्ये? इन द फॉर्म ऑफ बुलियन. Boolean. कशाच्या फॉर्मॅटमध्ये? ट्रू फॉल्स म्हणजे बुलियनच्या फॉर्म मध्ये. म्हणजे जर रिझल्ट सेम म्हणजे जर अॅक्युरेट असेल रिझल्ट तर त्या केसमध्ये तो ट्रू ट्रू रिझल्ट करेल. जर नसेल अॅक्युरेट तर त्या केसमध्ये तो रिझल्ट काय करणार आहे? फॉल्स. जो ट्रू ऑर फॉल्स ह्या फॉर्मॅटमध्ये बुलियन फॉर्मॅटमध्ये तो काय करायला लागलाय? रिझल्ट तुमचा काय करतोय? कंपॅरिझन ऑपरेटर. मग आता इथे कंपॅरिझन ऑपरेटर मध्ये कुठले कुठले ऑपरेटर आहेत? परत अगेन हिअर जसं अरिथमेटिक ऑपरेटर मध्ये आपण ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलोस, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट, एक्सपोनेन्शियल हे जसे ऑपरेटर बघितले तसे कंपॅरिझन मध्ये सुद्धा मल्टिपल ऑपरेटर आहेत. सो पहिलं आहे तुमचं कुठलं? Equal to. इक्वल टू ऑपरेटर. कुठलं आहे? इक्वल टू. सो त्याच्यासाठी आपण सिम्बॉल यूज करतो डबल इक्वल साइन. कशासाठी? इक्वल टू साठी. सेकंड आहे Not equal to. नॉट इक्वल टू. सो नॉट इक्वल टू साठी आपण काय करतो? वी आर गोइंग टू बी एक्सक्लेमेटरी साइन आणि इक्वल सिम्बॉल. ह्याचा मिनिंग काय झाला? नॉट इक्वल टू. ह्याचा मिनिंग काय झाला? नॉट इक्वल टू. सपोज आपल्याला चेक करायचंय काय? ग्रेटर दॅन. काय चेक करायचंय? Great. ग्रेटर दॅन. सो ग्रेटर दॅन साठी आपण सिम्बॉल यूज करायला लागलो ग्रेटर दॅनचं. सपोज मला चेक करायचंय काय? लेस दॅन. सो आय एम गोइंग टू बी यूज द सिम्बॉल लेस दॅनचा सिम्बॉल यूज करायला लागलो. परत मला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे की नाही चेक करायचंय काय? ग्रेटर दॅन ऑर Equal to. इक्वल टू. सो त्या केसमध्ये मी काय करायला लागलो? ग्रेटर दॅन आणि त्याच्यासोबत कुठला सिम्बॉल यूज केला?
ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. तसंच सपोज मला लेस दॅन ऑर इक्वल टू हे चेक करायचे. सो अगेन आय एम गोइंग टू बी यूज कुठला सिम्बॉल यूज करायला लागलो मी, लेस दॅन इक्वल टू. सो परत अगेन हिअर वी कॅन से दॅट याच्यामध्ये आणखी कुठला आहे, स्ट्रिक्ट इक्वल टू एक आहे. कुठलं? स्ट्रिक्ट इक्वल टू, जे की जावामध्ये नाहीये, हे इकडं आपल्याला दिलेलं आहे त्याने एक ऑपरेटर. सो स्ट्रिक्ट इक्वल टू मध्ये आपण काय करायला लागलो, ट्रिपल इक्वल सिम्बॉल यूज करायला लागलो. कुठलं? ट्रिपल इक्वल. आता हे स्ट्रिक्ट इक्वल टू काय आहे आपण बघणार आहे, वी आर गोइंग टू बी सी दॅट. आणि स्ट्रिक्ट नॉट इक्वल टू, स्ट्रिक्ट इक्वल टू, स्ट्रिक्ट नॉट इक्वल टू. सो स्ट्रिक्ट नॉट इक्वल टू मध्ये एक्सक्लेमेटरी साईन आणि इक्वल टू च साईन. सो हे असे जे काही आहेत हे अगेन हिअर वी कॅन सी दॅट हे 8 ऑपरेटर्स आपण चेक करायला लागलो कशामध्ये, ऍज अ पार्ट ऑफ कंपॅरिझन ऑपरेटर. इक्वल टू, नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू, स्ट्रिक्ट इक्वल टू, स्ट्रिक्ट नॉट इक्वल टू. सो आता याच्यामध्ये सपोज जस्ट हिअर वी कॅन सी सम एक्झाम्पल. मी इथं एक आणखी एक व्हेरिएबल घ्यायला लागलो, लेट आय इज इक्वल टू, मी व्हॅल्यू नंबर असाइन केला किती, आय ला 10. आणि लेट जे इज इक्वल टू, जे ला पण मी नंबर काय असाइन केला 10, पण काय केलेलं आहे कुठल्या फॉर्मॅटमध्ये, स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये. कशाच्या फॉर्मॅटमध्ये? स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये. आता ज्यावेळेस मी काय करेल, मला चेक करायचे की दोन इक्वल आहेत की नाही. मग मी काय करायला लागलो, कन्सोल डॉट लॉग मध्ये आय इक्वल टू काय केलं, जे केलं. मला चेक करायचे दोन व्हॅल्यू इक्वल आहेत की नाही. सो म्हणून मी काय करायला लागलो, इथं इक्वल टू डबल कोट मध्ये हे देण्याच्या आधी मी काय करतो, इक्वल टू आणि त्याच्यानंतर मी कॉमा देऊन म्हणायला लागलो आय इज इक्वल टू, म्हणजे ते ट्रू येईल का फॉल्स येईल मला चेक करायचंय. काय येईल रिझल्ट, सो काय येईल रिझल्ट, आहेत ते दोन इक्वल. काय यायला पाहिजे रिझल्ट, काय आलं इक्वल टू, रिझल्ट काय आला बघा. एक एक व्हॅल्यू नंबर फॉर्मॅट मध्ये होती, एक व्हॅल्यू स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये होती. पण त्यानं काय केलं, कम्पेअर काय केलं, त्यानं कम्पेअर काय केलं फक्त, त्यानं फॉर्मॅट नाहीत कम्पेअर केले, त्यानं कम्पेअर काय केलं फक्त व्हॅल्यू, त्यानं कम्पेअर काय केलं. म्हणजे इक्वल टू ऑपरेटर ज्यावेळेस आपण युज करतो, कुठलं इक्वल टू ऑपरेटर ज्यावेळेस आपण इथं युज करायला लागलो, कुठलं ऑपरेटर युज केलं आपण इथं, इक्वल टू. आणि इक्वल टू काय करायला लागले, इक्वल टू ऑपरेटर काय करतंय, सो आपण याला काय म्हणू शकतो, इट चेक्स द व्हॅल्यूज आर इक्वल और नॉट. जर इक्वल असतील व्हॅल्यू तर रिटर्न काय करायला लागले, ट्रू. नसतील तर काय रिटर्न करणार आहे, फॉल्स. त्यानं हे फॉर्मॅट चेक केले का याचे, हा कुठल्या फॉर्मॅटमध्ये, हा कुठल्या फॉर्मॅटमध्ये, हे चेक केलं का. त्यानं बघितलं का जे स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये आहे, आय नंबर फॉर्मॅटमध्ये आहे, हे चेक केलं का इक्वल टू ऑपरेटरनं. आता मी काय करायला लागलो, इक्वल टूच्या ऐवजी स्ट्रिक्ट इक्वल टू यूज करायला लागलो. मी काय यूज करायला लागलो, कुठलं, स्ट्रिक्ट इक्वल टू. स्ट्रिक्ट इक्वल टूचं काय सिम्बॉल होतं, काय सिम्बॉल होतं, स्ट्रिक्ट इक्वल टूचं सिम्बॉल काय होतं आपलं, आपण काय यूज केलं स्ट्रिक्ट इक्वल टू मध्ये, ट्रिपल इक्वल टू. आता इथं आता मला सांगा, स्ट्रिक्ट इक्वल टू यूज केल्यानंतर स्टील मला रिझल्ट ट्रू भेटेल काय भेटेल,
मी इक्वल टू ला मला रिझल्ट भेटला ट्रू, कारण त्यानं कम्पेअर काय केलं, फक्त काय कम्पेअर केलं, व्हॅल्यूज. व्हॅल्यूज. आता हे जे स्ट्रिक्ट इक्वल टू जे आहे, ते स्ट्रिक्ट इक्वल टू जे आहे ते आपण काय करतो, काय ह्याचं म्हणजे इंटेन्शन आहे बघा स्ट्रिक्ट इक्वल टू यूज करण्यामागे. सो इक्वल टू मध्ये आपण काय केलंय, फक्त व्हॅल्यूज हे केल्या, कम्पेअर केल्या. आणि जर व्हॅल्यूज जर ऍक्युरेट असतील म्हणजे कम्पेअर सेम असतील तर त्यानं काय केलं, रिझल्ट आपल्याला ट्रू सेट केला. आता इथं इट चेक्स व्हॅल्यूज अँड व्हॅल्यूज सोबत काय चेक करायला लागले, स्ट्रिक्ट इक्वल टू व्हॅल्यूज सोबत काय चेक करायला लागले, डेटा टाइप्स. आता मला सांगा, ह्या दोघांची डेटा टाइप सेम आहे का? हा, दोघांची डेटा टाइप सेम आहे का? हा, नाहीये. मग रिझल्ट काय येणार आहे स्ट्रिक्ट इक्वल टू ला, व्हॅल्यू सेम आहे तुमची, राईट, ऍक्सेप्ट इक्वल टू ऑपरेटरनं तुम्हाला रिझल्ट दिला काय, ट्रू, कारण दोन्हीची व्हॅल्यू 10-10 आहे, म्हणून रिझल्ट काय झाला, ट्रू. पण जो डेटा ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही स्टोअर केलेला आहे, आयचा डेटा नंबर फॉर्मॅटमध्ये स्टोअर केलेला आहे. आयचा डेटा कुठल्या फॉर्मॅटमध्ये, नंबर फॉर्मॅटमध्ये. जेचा डेटा कुठल्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर केलाय तुम्ही, जे मध्ये जो डेटा आहे तो कुठल्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर केलाय तुम्ही, स्ट्रिंग. स्ट्रिंग. मग दोघांच्या डेटा टाइप काय झाल्या, सो बघा मी इथं काय करायला लागलो, जस्ट टाइप ऑफ मी काय करतो, आय. सो जस्ट इथं मी console डॉट लॉग आणि त्याच्यामध्ये मी इथं ऑपरेटर कॉल करायला लागलो, म्हणजे इथं टाइप ऑफ कॉल करायला लागलो, टाइप ऑफ आय आणि टाइप ऑफ जे. सो टाइप ऑफ आपल्याला कशासाठी दिलेला आहे टाइप ऑफ, तर कुठल्या डेटा टाइप कुठली आहे हे आपल्याला जर बघायचं असेल तर त्याच्यासाठी आपण यूज करतो, काय यूज करतो, टाइप ऑफ. टाइप ऑफ. सो टाइप ऑफ ना आपण इथे बघायला लागलो. सो आपल्याला इथे बघायला आय मध्ये डेटा तुम्ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये कुठल्या डेटा टाइप यूज केलं होतं, नंबर. आणि जे मध्ये तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये डेटा स्टोअर केलेला आहे, कुठल्या टाइप मध्ये, स्ट्रिंग. त्याच्यामुळं ज्यावेळेस आपण स्ट्रिक्ट इक्वल टू ऑपरेटर यूज केलं आणि चेक करायला लागलो की ते दोन व्हॅल्यू खरंच इक्वल आहेत का, इक्वल टू ऑपरेटरने दिलं आपल्याला, कारण त्यानं फक्त कम्पेअर काय केलंय, इक्वल टू ऑपरेटरनं व्हॅल्यू कम्पेअर केल्या आणि व्हॅल्यू सेम होत्या, दोन्हीकडे नंबर 10च होता, इकडं पण 10च व्हॅल्यू आहे, इकडं पण स्ट्रिंग मध्ये पण 10च व्हॅल्यू आहे. पण ज्यावेळेस आपण स्ट्रिक्ट इक्वल टू ऑपरेटर यूज केलं तर तो फक्त नंबर कम्पेअर नाही करत आहे, नंबर सोबत काय कम्पेअर करायला लागलाय, डेटा टाइप. मग डेटा टाइप कम्पेअर केल्यानंतर त्याला भेटली आयची व्हॅल्यू डेटा टाइप कुठली होती, नंबर होती, आणि जेची डेटा टाइप काय होती, स्ट्रिंग. मग डेटा टाइप मिसमॅच झाल्या, डेटा टाइप मिसमॅच झाल्या, व्हॅल्यू कॉमन आहे, सेम आहेत, पण डेटा टाइप सेम आहेत का, नाही आहेत. म्हणून रिझल्ट काय केला त्यानं स्ट्रिक्ट इक्वल टू मध्ये, फॉल्स. फॉल्स. आणि इक्वल टू मध्ये रिझल्ट काय आला होता, ट्रू, कारण तिथं फक्त त्यानं कम्पेअर काय केलं होतं, व्हॅल्यू. सो असे कम्पॅरिझन ऑपरेटर आपल्याला बघायचे. सो आपण दोन बघितले, फक्त कुठलं बघितलं, इक्वल टू ऑपरेटर बघितलंय आणि स्ट्रिक्ट इक्वल टू. सो रिमेनिंग ऑपरेटर्स जे आहेत, नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, स्ट्रिक्ट नॉट इक्वल टू, वी आर गोइंग टू बी सी. आणि बाकीचे पण जे काही ऑपरेटर राहिलेले आहेत कुठले, हे आपण फक्त बघितलं कुठलं, अर्थमॅटिक आणि कम्पॅरिझन स्टार्ट केलंय. सो बाकीचे जे लॉजिकल ऑपरेटर आहेत त्याच्यामध्ये अँड ऑर नॉट ऑपरेटर आहेत, असाइनमेंट ऑपरेटर तर आपण कंटिन्युअसली बघत आलो, येतच आहेत. सो त्याच्यानंतर एक टर्नरी ऑपरेटर एक आहे. सो रिमेनिंग ऑपरेटर्स वी आर गोइंग टू बी डिस्कसिंग टुमॉरो सेशन. सो
इथपर्यंत काही कोणाला डाऊट, काही डिफिकल्टी, काही कन्सर्न? Right. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? धीरज, युवराज, दत्ता, पूर्वा, आशिष? No. ओके, Yeah. ठीक आहे. सो विल स्टॉप हिअर. टुमॉरो विल कंटिन्यू द रिमेनिंग ऑपरेटर्स टॉपिक. ओके, चलो, हैव अ ग्रेट डे. थँक यू ऑल. बाय. Bye.